राधानगरी धरण 50% भरले, धरणातून 1300 क्युसेस पाण्याचा विसर्ग। कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात 4 टीएमसी पाणीसाठा आहे। आज सकाळी 7च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1300 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पंचगंगा नदीवरील राजाराम सुर्वे, रुई, इचलकरंजी व रुकडी, ताम्रपर्णी नदीवरील कुर्तनवाडी, चंदगड व हाल्लारवाडी, वेदगंगा नदीवरील कुर्णी, बस्तवडे व चिखली, हिरण्यकेशी नदीवरील साळगाव, दूधगंगा नदीवरील दत्तवाड असे 13 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। धरणातील पाणीसाठा असा: राधानगरी 4 टीएमसी, तुळशी 1.80 टीएमसी, वारणा 17.46 टीएमसी, दूधगंगा 9.25 टीएमसी, कासारी 1.32 टीएमसी, कडवी 1.75 टीएमसी, कुंभी 1.14 टीएमसी, पाटगाव 2.43 टीएमसी, चिकोत्रा 0.54 टीएमसी, चित्री 1.15 टीएमसी, जंगमहट्टी 1.2 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांभरे 0.82 टीएमसी, आंबे ओहोळ 1.2 टीएमसी, सरपनाला 0.28 टीएमसी, कोदे लघु प्रकल्प 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे। तसेच बंधाऱ्याची पाणी पातळी राजाराम 16.4 फूट, सुर्वे 19.8 फूट, रुई 44.6 फूट, इचलकरंजी 42 फूट, तेरवाड 39 फूट, शिरोळ 31 फूट, नुरसीवाडी 24.6 फूट, राजापूर 14 फूट, तर नजीकच्या सांगली 7.6 फूट व अंकली 8.4 फूट अशी आहे। महानकर न्यूजसाठी संभाजी चौगले, कोल्हापूर। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।